हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आज आपण एक छोट्याशा तुकड्यापासून खूप सुंदरसा DIY तयार करू शकतो. बघा, मी हे 10 बाय 10 इंचाचं एक स्क्वेअर घेतलेलं होतं. त्याच्यानंतर एक छोटीशी झाकणी घेतलेली आहे आणि या झाकणीला इथे आधी मी चॉकच्या साहाय्याने गोल वर्तुळ करून घेणार आहे. वर्तुळ झाल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. तर तुम्ही झाकण घेऊ शकता, एक छोटंसं ताट घेऊ शकतात, काही घेऊ शकतात. बघा, मी शिलाई मारल्यानंतर साईडचं मी कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याचा आपण मध्य काढून घेऊया. तर बघा, याच्या जागी मी फॉर्म सीट वापरलेला आहे. तुम्ही फॉर्म सीटच्या जागी गव्हाच्या गोणीचा वापर करू शकतात किंवा रबर सीटचाही वापर करू शकतात. तर बघा, या ठिकाणी आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी एक पायपिंग करणार आहे. पायपिंग तुमच्याकडं जी तुमच्याकडं आहे ती तुम्ही पायपिंग करू शकतात. मला हेच थोडं मॅच वाटलं म्हणून मी हेच घेतलं. तर बघा, मी आधी शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला त्याला पलटी मारून आपल्याला ही पायपिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने पायपिंग पूर्णला कंप्लीट करायची आहे. तर बघा, ही आपली पायपिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचा मध्य काढून घेऊया. तर बघा, मी या ठिकाणी मध्य काढून घेत आहे दोन्हीही साईडने. तर बघा, आपली ही मध्य झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक चेन घ्यायची आहे. चेन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची घेऊ शकतात. तर बघा, ही चेन आपल्याला अशी पायपिंगची जी जागा आहे त्या ठिकाणी पूर्ण याला वर्तुळाला शिलाई मारायची आहे. तर मी आधी चेन कट करून घेते. तर बघा, इथे मी ही चेन कट करून घेतलेली आहे. बघा, हा फक्त एक छोटासा वर्तुळ आहे आणि या छोट्याशा वर्तुळापासून आपण खूप छान पॉकेट तयार करणार आहोत. तर बघा, इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही मार्किंग आपण परत एकदा करून घेऊया दुसऱ्या साईडला, म्हणजे मेन जो कापड आहे त्या साईडला आपण पायपिंग करून घेऊया. तर बघा, या ठिकाणी आपली ही पायपिंग झालेली आहे. पायपिंग झाल्यानंतर ही जी चेन आपण घेतलेली होती ती चेन या पायपिंगवर ठेवायची आहे आणि फक्त शिलाई मारत चालायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि फक्त शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सोपं आहे. तुम्ही एकदा शिलाई मशीनवर बसला ना तुम्हाला लगेच समजेल. तर बघा, इथे आपली शिलाई मारून झालेली आहे. तर बघा, दुसरा जो पार्ट आहे तो मी काढून घेते. सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पायपिंगवर ठेवायची आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली इथे शिलाई दोन्हीही साईडने मारून झालेली आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर हे दिसत आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, ही जे एक्स्ट्राचं आहे ते नंतर आपण आधी रनर ॲड करून घेऊया. नंतर जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया. तर मी कट नाही केलं, मी विसरून गेली होते. मी परत नंतरून सरळ करून तुम्हाला दाखवते की हे कट करायचं होतं. बघा, आपण आधी हे कट करून घेऊया. कट केलं की म्हणजे कसं ते सरळ व्हायला सोपं जातं. तर बघा, हे आपण आधी कट करून घेतलेलं आहे. कट केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपण याला उलटं करून घेऊया. दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे उलटं करून घेऊया. तर बघा, सोपं आहे. हे पॉकेट बनवणं इतकं सोपं आहे की कोणाला बी बनवता येईल. आणि उलटं झाल्यानंतर इथे फक्त आपल्याला 1 इंचाचं थोडं मार्किंगवरती सोडून द्यायचं आहे. मी तुम्हाला एकदा टेपच्या साहाय्याने दाखवते. बघा, हा 1 इंचाची मार्किंग ठेवून द्यायची आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. अगदी सोपं आहे. दोन्हीही साईडने सेम अशीच मार्किंग करून शिलाई करायची आहे. तर बघा, या ठिकाणी मी मार्किंग सोडून दिलेल्या 1 इंचाची मार्किंगवर शिलाई मारलेली आहे. आता याचं हे जे पॉकेटचं जे फायनल लुक आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर 1 मिनिट. बघा, खूप सुंदर हे पॉकेट बनतं. कोणालाही बनवता येईल. बघा, मी जुन्या पुराण्या कपड्यांचा वापर केलेला होता. तर याच्यामध्ये तुम्ही चांगल्या कपड्याचा वापर केला तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे बनवता येईल. माझ्याकडे जुना कपडे खूप पडलेले आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही डेकोरेट करण्यासाठी वेगवेगळे नकली फुलांचा वापर करू शकतात. या तुमच्याकडे भरपूर काय मटेरियल आहे राहतं कपाटामध्ये, त्याचा वापर करून तुम्ही खूप सुंदरसे असे पॉकेटं तयार करू शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका.